नमस्कार मंडळी, बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आजच्या या खेळामध्ये बघा, आज आपण बोर्डवर एक वर्तुळ काढलेलं आहे मोठं आणि त्याच्यामध्ये 100 ही संख्या लिहिलेली आहे आणि त्याला जोडून आपण 4 छोटे छोटे वर्तुळ काढून त्याच्यामध्ये प्रत्येक वर्तुळामध्ये 9 ही संख्या लिहिलेली आहे. बघा, आजचा आपला असा खेळ असणार आहे, हे जे आपण बाजूला 9 लिहिलेले आहेत त्या सर्व 4ही 9चा आपल्याला उपयोग करून आणि गणितातील 4 क्रियांचा उपयोग करून म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या 4 क्रियापैकी कोणत्याही क्रियाचा कसाही उपयोग करून आपल्याला 100 हे उत्तर आणायचं आहे. बघा, 8 ही असणार आहे की हे जे 9 दिलेले आहेत त्या सर्व 4ही 9चा उपयोग आजच्या या खेळामध्ये झाला पाहिजे. त्यानंतर ज्या आपल्याला क्रिया करायच्या म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार त्यापैकी तुम्ही कोणत्याही क्रिया करू शकतात किंवा एकच क्रिया करू शकतात किंवा तुम्हाला वाटेल तशा तुमच्या मनाने कशाही क्रिया करून 100 उत्तर आणू शकतात. बघा, तर बघा, हे आव्हान स्वीकारण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं सर्वजण तयार आहेत, सज्ज आहेत. तर यांच्यापैकी बघू कोण हे आव्हान पूर्ण करतंय. तर बघा, सर्वात आधी हे आव्हान पूर्ण करण्यासाठी किंवा प्रयत्न करण्यासाठी प्रिया आलेली. बघा, तर बघू आता आपण प्रिया कशा प्रकारे हे उदाहरण सोडवते किंवा हे कोड सोडवते. बघा, तर हा बुद्धीचा खेळ आहे. बघा, 2दा प्रियाने 9 वापरलेले आहेत आणि क्रिया काय केली मात्र याच्यात क्रिया काय दिसेना, नुसते 9 लिहिले आहेत. नव्याण्णव अधिक 99 100 उत्तर येईल का प्रिया? नाही, चालतंय, काही हरकत नाही, बस खाली. छान प्रयत्न केला प्रियाने. यानंतर बघा, पुढची विद्यार्थिनी आहे गीता. तर बघू आता आपण गीता काय करते, कशा प्रकारे प्रयत्न करते. चल गीता, 4ही 9चा उपयोग करायचा आहे आपल्याला आणि गणिताच्या 4 क्रियापैकी कोणत्याही क्रियांचा उपयोग करून आपल्याला 100 उत्तर आलं पाहिजे. बघा, हा बुद्धीचा खेळ आहे आणि याच्यामधून गणितामध्ये सुद्धा विद्यार्थी एक्सपर्ट होऊ शकतात. बघा, गीताने 4 9 लिहिले आहेत आणि काय क्रिया करायला लागली बघू आपण आता त्याच्यात. नव्याण्णव आणि 99 किती येतील गीता? 100 येईल का 99 आणि 99ची बेरीज? येणार नाही येत. चला, तर बघा आता पुढची विद्यार्थिनी कोण आहे? वैष्णवी. तर वैष्णवी बघू आपण आता कशा प्रकारे या 9चा उपयोग करून 100 उत्तर आणतीये. बघा, वैष्णवीने 9 एकाखाली एक लिहिलेत आणि काय करते बघू आपण आता. बेरजेची क्रिया करायला लागली वाटते वैष्णवी आता. काय केलं वैष्णवी? बरोबर आले का? नाही. बघा, उत्तर 36 आले. बेरीज बरोबर आहे वैष्णवीची, पण आपलं उत्तर किती आलं पाहिजे? 100 आलं पाहिजे. काय हरकत नाही, छान प्रयत्न होता. यानंतर आली बघा श्रुती. चल श्रुती, श्रुती बघू आपण आता काय करते. तर बघू आता आपण श्रुती काय करते. श्रुतीने 9 अधिक 9 अधिक 9 अधिक 9 केलं. फक्त बेरजेचाच नाही, तुम्हाला गणितातील 4 क्रियापैकी कोणत्याही क्रियांचा वापर करायचा आहे. श्रुतीने सुद्धा सेम केलंय पण बरोबर आलं नाही. आपलं उत्तर 100 आलं पाहिजे. तुमचे उदाहरण हे बरोबर येतं बेरीज, पण उत्तर बरोबर नाही आपल्याला जे पाहिजे ते. चला, यानंतर कोण येते? स्वाती येते. चल स्वाती, आता स्वाती बघू आपण काय करते. गणितातल्या कोणत्याही 4 क्रियापैकी तुम्हाला कोणत्या क्रिया वापरू शकता तुम्ही आणि उत्तर 100 काढायचं आहे मात्र तुम्हाला. स्वातीने 99 अधिक 99 लिहिलेत. किती येतील 99 अधिक 99? चालतंय, स्वातीला समजलं हे येणार नाही म्हणून, पण प्रयत्न छान होता. चला ठीक आहे, पुढची विद्यार्थिनी बघू आता कोण आहे. बघा,
राधा बघू आता काय करते. राधाने 9 अधिक 9. दुसऱ्या क्रिया पण वापरा ना तुम्ही, गुणाकार वापरा, भागाकार वापरा. नुसते बेरजेने उत्तर 100 कसं येईल रे. तर राधाने तर बघा बेरीज केली आता सर्वांची. राधाची बेरीज 36 आली, पण आपलं उत्तर किती आलं पाहिजे, 100 आलं पाहिजे. छान प्रयत्न होता राधाचा, सर्वांनी सारखाच प्रयत्न करायला लागल्यात. यानंतर बघा पौर्णिमा आली. आता पौर्णिमा बघू काय करते. थोडंसं बुद्धीचा खेळ आहे हा, बुद्धीला थोडासा जोर लावा. बघा 2 9चा वापर करून गुणाकार केला, 81 उत्तर आले. त्यानंतर बघा 81 मध्ये पुन्हा 9 मिसळलेत. किती होत आहेत बघू आपण आता, 90 झाले. बघा शाब्बास, पौर्णिमाने जरा वेगळं केलं. आता अजून 1 9चा वापर करायचा आहे, पण उत्तर किती येतं इथं, 99 येतं आहे. आपल्याला किती आणायचं आहे रे, 100. बघा पौर्णिमाने थोडासा वेगळा प्रयत्न केला आहे, छान प्रयत्न केला. आता रोहिणी आली, बघू आपण आता रोहिणी काय करते. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रियापैकी कोणतीही क्रिया तुम्हाला वापरायची किंवा सर्व क्रिया तुम्ही वापरू शकतात. आणि या 4ही 9चा उपयोग करून उत्तर 100 तुम्हाला आणायचे. तर हिने सुद्धा 99 अधिक 99 केले, जे की चुकीचं आहे बघा. चला पुढची विद्यार्थिनी कोण आहे आता बघू. आता सलोनी बघू आपण काय करते. तर बघा सलोनीने 9 9 लिहिलेत एका खाली एक. काय केलं रे सलोनी, किती आली बेरीज, 36. आपल्याला उत्तर किती आलं पाहिजे, 100 आलंय का, नाही. चालतंय ठीक आहे. यानंतर बघा कोण आलंय, तर श्याम आलाय. आता श्याम बघू काय करतोय. श्यामने 9 लिहिलेत, पुन्हा 9 लिहिलेत, पुन्हा 9 लिहिलेत आणि त्यांची बेरीज करायला लागलाय श्याम आता. बघा बेरजेची क्रिया केली, उत्तर किती आलं श्याम, 198. आपलं उत्तर किती आलं पाहिजे, 100. बघा काही हरकत नाही, छान प्रयत्न होता. त्यानंतर बघू आता कोण येत आहे. आता प्रदीप आला. प्रदीपने बघा 9 लिहिलेत, 9 अधिक 9 करून 2 9ची बेरीज केली. अजून 2दा 9 वापरायचे आहेत. ते राहिलेल्या 2 9चा त्याने गुणाकार केलाय. गुणाकार येतोय 81. बरं आता काय करायचं रे, 18 अधिक 81 केले. किती आले रे उत्तर, 99. उत्तर किती यायला पाहिजे, 100. बघा प्रदीपने थोडासा वेगळा प्रयत्न केलाय, छान प्रयत्न होता प्रदीपचा. यानंतर बघा पुढचा विद्यार्थी अर्जुन. तर अर्जुन बघू आता काय करतोय. अर्जुनने 9 9 9 लिहिलेत, 3दा भागाकाराची क्रिया करायला लागलाय. उत्तर किती आलं अर्जुन, 111. पण आपल्याला किती उत्तर यायला पाहिजे बरं, 100 उत्तर यायला पाहिजे. तर अर्जुनने सुद्धा वेगळा प्रयत्न केलाय. तर बघा सर्व विद्यार्थी इथं प्रयत्न करून थकलेले इथं. तर अजून कुणाला एखादा प्रयत्न करून पाहायचा आहे का रे तुमच्यापैकी, पुन्हा एकदा असं कुणाला वाटतंय का मला प्रयत्न करून पाहावं, नाही तर काही हरकत नाही. आता मी स्वतः तुम्हाला याचं उत्तर काढून दाखवणार आहे. बघा तर मंडळी बघा इथं मध्ये 100 आहेत आणि इथं एक काय आहे 4 9. या 4 9चा आपल्याला वापर करायचा आहे, 4ही 9चा, एक सुद्धा 9 आपल्याला सोडायचं नाही. आणि गणितातल्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4 मूलभूत क्रियापैकी कोणत्याही क्रियांचा वापर करून आपल्याला याचं उत्तर 100 आणायचं. कसं आणायचं बघा, सुरुवातीला मी काय करणार आहे, 2 9चा वापर करणार आहे. त्यानंतर बघा त्याला अधिक करणार आहे आणि राहिलेले जे 2 9 येतं त्यांच्यामध्ये भागाकाराची क्रिया करणार आहे. बघा हे समीकरण तयार झाले. 99 जशाच तशी येतील, अधिक 9 भागिले 9 काय येतील, 1 येतील. आणि 99 अधिक 1 बरोबर काय होतील, 100 होतील. जे की काय असणार आहे, हे बरोबर उत्तर असणार आहे. तर मंडळी हा एक बुद्धीचा खेळ होता, अतिशय सोपा होता. फक्त याला काय करायचं होतं, थोडासा विचार करायचा होता. नुसता विचारच नाही तर आपल्याला वेगळा विचार करायचा होता. तर वेगळा विचार करून बघा इथे एक समीकरण तयार करून मी काय केलंय,
4ही 9 या अंकाचा वापर केलाय। त्याच्यामध्ये प्लस आणि भागाकार या दोन गणिती क्रियांचा वापर करून शेवटी उत्तर किती आणलंय? 100 आणलंय। तर बघा, हा बुद्धीचा खेळ किंवा हा गणिताचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा जर खेळ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा खेळ शेअर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या खेळाची त्यांना सवय लागेल आणि अशाच प्रकारचे आमच्या नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपला मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।